आजपासून सलग 4 दिवस लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार। 8वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत। 5 मिनिटांपूर्वीच आदिती तटकरे यांनी दिली माहिती। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत आणि आजच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीने करत आहोत। येणाऱ्या 4 दिवसाच्या आत सर्व महिलांना म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। दररोज 9 जिल्हे घेण्यात येतील। प्रशासनाकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे। वेळापत्रक पुढे सांगण्यात येईल। तुमचा जिल्हा आज आहे का लगेच पाहून घ्या। पण लक्षात घ्या 8वा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही। 8वा हप्ता सर्व महिलांना सारखाही मिळणार नाही आणि काही अशा महिला आहेत की ज्यांच्यावर आता गुन्हा दाखल होऊ शकतो। 8वा हप्ता कोणत्या महिलांना किती मिळणार आणि कोणाला मिळणारच नाही याविषयी स्वतः आदिती तटकरे यांनी देखील माहिती दिलेली आहे। आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे। जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेले असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीने आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। आता हा हप्ता काही महिलांना 1,500 तर काही महिलांना 3,000 तर काही अगदी जबरदस्त महिलांना 12,000 रुपयाचा हप्ता येणार आहे। पण काही अशाही महिला असणार आहे की ज्यांना फक्त 500 रुपये तर काही अशा महिला असतील की ज्या अपात्र होऊन ज्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। ज्या महिलांच्या नावे शेती आहे, ज्या महिला शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी देखील आहे। 36 जिल्ह्यांची 4 दिवसांमध्ये विभागणी केलेली आहे। आज 9 जिल्हे, उद्या 9, परवा 9 आणि त्यानंतरचे 9। प्रत्येक दिवसाच्या 9 जिल्ह्यांची यादी पुढे सांगणारच आहे। पण सगळ्यात मोठी जी बातमी काल आलेली आहे की लातूरमध्ये 25,000 बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत। 25,000 महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत। आता त्या महिलांना 8वा हप्ता नाही आणि आता लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे। लातूर जिल्ह्यात 25,000 अर्ज बाद झालेले आहे। मोठी न्यूज आली आहे। एबीपी माझा वर न्यूज आली आहे। लक्षपूर्वक ऐका। 5 लाखाहून अधिक महिलांनी लाभ घेतला। पण दुसरीकडे आता 25,136 महिलांचे जे आहे अर्ज रद्द करण्यात आले। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा, कारण की तुम्हाला आता 8वा हप्ता जमा होणार की नाही हे आता ठरणार आहे या 5 अटीवरनं। ज्या अटींची माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिली। आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले, 8वा हप्ता कोणाला मिळेल आणि 8वा हप्ता कोणाला मिळणार नाही याविषयीची माहिती त्या काय म्हणाले ते एकदा जाणून घेऊयात आणि लगेच कोणत्या पहा। ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे, ज्या महिलांकडे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न आहे या महिलांवर तर हे होणारच आहे। पण ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला, बनावट कागदपत्रे देऊन हे केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। आता पाहूयात यादी, जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक पाहता। कोणते जिल्हे पहिल्या दिवशी असणार आहे, कोणते जिल्हे दुसऱ्या दिवशी, त्यानंतरचे कोणते जिल्हे आहे लक्षपूर्वक ऐका। तर पहिल्या दिवशीचे 9 जिल्हे आहेत। पहिला जिल्हा आहे बघा अकोला जिल्हा, त्यानंतर जो आहे अमरावती विभागातला अकोला जिल्हा आणि त्यानंतर आहे पुढे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, त्यामध्ये बीड जिल्हा, त्यानंतर मुंबई शहर जिल्हा, त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा यांचा समावेश आहे। पहिल्या दिवशी कमेंट करा तुम्ही तुमचं नाव आहे का। त्यानंतर नागपूर आहे, त्यानंतर वर्धा जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा। तर पहिल्या दिवशी या 9 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। आता सुट्टी जरी असली तरी देखील पैसे वाटप होणार आहे। पण लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो दुसऱ्या दिवशी, आता हे पहिल्या दिवशी 9 जिल्हे झाले, दुसऱ्या दिवशी 9 जिल्ह्यात जे असणार आहे तुम्ही SMS जो आहे बॅलन्स चेक करून घ्या। 9 जिल्हे पहिल्या दिवशीचे समजले असतील बघा। अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, नाशिक आणि पुणे या 9 जिल्ह्यात वाटप होणार आहे। आता त्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीचे 9 जिल्हे त्याची यादी पहा। दुसऱ्या दिवशी असणार आहे बघा अमरावती जिल्हा, नंतर जालना, पुढे आहे धाराशिव, पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, त्यानंतर आहे ठाणे, त्यानंतर पालघर जिल्हा, नंतर भंडारा, त्यानंतर गोंदिया जिल्हा, सोबतच धुळे आणि सातारा असे 9 जिल्हे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी असणार आहे। पहा सुट्टी जरी असली तरी देखील पैसे येणार आहे, काळजी करू नका। फक्त कमेंट करा तुमचा जिल्हा आला का आणि ज्यांना अजून जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी काय करायचे तीही माहिती पुढे आहे। पहा फेब्रुवारी जो हप्ता आहे तो 3ऱ्या दिवशी परत 3 जिल्हे असणार आहे, तेही तुम्हाला वाचून दाखवणार आहे। पहा बुलढाणा जिल्हा,
बुलढाणा जिल्हा आहे, त्यानंतर कोणता जिल्हा आहे पहा, लातूर, त्यानंतर आहे नांदेड जिल्हा. आता लातूर जिल्ह्यातून 25,000 महिला गायब करण्यात आलेल्या आहे, अर्ज रद्द झालेले आहेत. त्याच्या मागचं काय कारण आहे, जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार हे तर पुढे सांगतो. पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करा. पुढचा आहे पहा नांदेड जिल्हा, नांदेड जिल्हा, त्यानंतर आहे बघा रायगड, पुढे आहे रत्नागिरी जिल्हा, सोबत चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली जिल्हा, इकडे नंदुरबार, सांगली जिल्हा. तर अशा 9 जिल्हे जे आहेत तर हे तिसऱ्या दिवशी असणार आहे. आणि मग त्यानंतर शेवटचा चौथ्या दिवशी, लक्षपूर्वक ऐका, कुठलीही सुट्टी असू द्या किंवा काही असू द्या, तुम्हाला हे पैसे आता मिळणारच आहे. चौथ्या दिवशी असणार आहे पहा, लक्षपूर्वक ऐका, चौथ्या दिवशी जे असणार आहे यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर वाशिम जिल्हा आहे, सोबतच सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी, त्यानंतर कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग, असे उरलेले 9 जिल्हे जे असणार आहे ते असणार आहे. पण आता लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला आता काय करायचं आहे अर्जंटमध्ये एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, कारण की आता पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे. तुम्हाला मेसेज कोणत्याही क्षणी येणार आहे. जानेवारीचा ज्या महिलांना हप्ता आला नाही त्यांनी 2 गोष्टी बाकी चेक करून घ्या. आणि फेब्रुवारी ज्यांना आलेलं नाही, फेब्रुवारीचा अजून ज्यांना जमा झाला नाही, त्यांनी एक गोष्ट चेक करून घ्यायची आहे. त्यांनी काय चेक करा की आपला फॉर्म मंजूर आहे का. सर्वात पहिले कमेंट करा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, किती हप्ते तुमचे बाकी राहिले, कमेंट करा. कारण की काय होतंय, बऱ्याचशा महिलांना जानेवारी सोडा, काहींना अजून डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही, काहींना नोव्हेंबरचा नाही, काही महिन्यात असे ज्यांना जुलैपासूनचे जे आहेत हप्ते जमा झाले नाही. आता लक्षपूर्वक ऐका, ज्या महिलांना अजून एकही हप्ता जमा झाला नाही त्यांनी 2 गोष्टी अर्जंट चेक करायच्या आहेत. आता त्यांनी काय करायचं आहे बा, की आपला फॉर्म बघा, आपल्या फॉर्मचं स्टेटस बघा, आपलं फॉर्मचं स्टेटस पेंडिंग आहे, इन रिव्ह्यू आहे की सबमिटेड आहे. तुमचं फॉर्मचं स्टेटस जर सक्सेसफुली सबमिटेड म्हणजे फॉर्म मंजूर जर असेल तर, आणि तोही 14 जानेवारीच्या आसपास मंजूर असेल. आता साधारणपणे 14 जानेवारी म्हणजे एक आता फेब्रुवारी सुरू झाला आहे नेटकाच, पण मागच्या महिन्यामध्ये 14 जानेवारीच्या आसपास जर तुमचा अर्ज रिव्ह्यू म्हणजे अर्ज तुमचा अप्रूव्ड असेल तर, आणि तरच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. जानेवारीचे येणार आहेत आणि फेब्रुवारीचे देखील येणार आहेत. दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे का ते देखील पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आता हे सर्वांनी चेक करा. प्रॅक्टिकली मोबाईलवर आम्ही तुम्हाला करून दाखवतोय की तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही. ते कसं चेक करायचं हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इथून पुढे दिसेल. ते चेक करा आणि तुमचा काय रिझल्ट येतो कमेंट करा. इथे सर्च करायचं आहे UIDAI, लक्षात घ्या UIDAI सर्च करायचं आहे. क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल UIDAI याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे. पहा 2 मिनिटाच्या आत तुमचं DBT कसं चेक करायचं आपण पाहूयात. कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं. आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत. तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. आता सगळ्यात आधी 3 नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल ID, रिट्राईव्ह आधार, गेट VID, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या इथे बँक सीडिंग स्टेटस आहे. लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे. आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही, बरोबर. इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे. तर पहा इथे आधार लॉग इन करायचं आहे. इथे पहा इथे लॉग इन करा. या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं. इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकला. काही कॅप्चा म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा. हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा. BN इथे 4, 2 आणि F. जसंच्या तसं साधारणपणे इथे BN42F आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल. मेसेजचा जो आहे तो OTP येणार आहे. तो OTP इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही.
थोडासा वेळ गेले 1 सेकंद 2 सेकंद, तर पाहू शकता तुम्ही फार महत्त्वाची स्टेप आहे, कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे बिलकुल आता पहा, पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. आता इथे पहा, इथे सर्व्हिसेस येतात, डॉक्युमेंट डाउनलोड, आधार PYC, ॲड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस. तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस. हे पहा इथला ऑप्शन म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरचा, याच्यावर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता. तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर इथे दिसेल, बँक नेम दिसेल, कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे, बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह. इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे, आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या, पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे, म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे.